नमस्कार मंडळी, या ऑटोस्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन विषय जाणून घेणार आहोत. ऑटोमोबाईल्समध्ये बाईक स्पेअर पार्टचा व्यवसाय करताना एक काही नियम असतात. ते नियम आपल्याला लक्षात आले पाहिजेत की व्यवसाय करण्याच्या अगोदर त्याचा आपल्याला थोडासा अभ्यास झाला पाहिजे. तर असे ते नियम कोणते आहेत आणि किती नियम आहेत आणि आपल्याला त्यापैकी काय काय माहिती आहे. ज्यांना माहीत असेल त्यांना चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना त्या नियमाबद्दल काय माहीत नसेल तर मी आज तुम्हाला एक एक करून ते सगळे नियम तुम्हाला मी सांगतो. आणि ज्यांना कुणाला ऑटोमोबाईल्समध्ये बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ खास आहे, कारण त्या लोकांनी लक्ष देऊन हे नियम जे आहेत ते लक्षात घ्यावे. सर्वात पहिला नियम कोणता आहे? मार्केट रिसर्च. तर मार्केट रिसर्च म्हणजे काय असतं की आपल्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये आपल्याला थोडी त्याची माहिती असणं गरजेचं आहे. मार्केटचा अभ्यास असणं आपल्याला गरजेचं आहे. तर तो कोणत्या प्रकारचा असावा? तुमच्या गावात, शहरात, तुमच्या परिसरात कोणत्या कंपनीचे बाईक जास्त प्रमाणात आहेत या आधी आपण तपासलं पाहिजे. उदाहरणार्थ हिरो, होंडा, बजाज, TVS, यामा, ज्या कंपन्यांच्या गाड्या जास्त त्या कंपन्यांची मागणी जास्त प्रमाणात असते. आपला येणारा ग्राहक काय शोधतोय, गॅरेजवाले मेकॅनिक काय मागतायत हे लक्षात घेऊनच आपल्याला स्पेअर पार्टचा स्टॉक भरावा लागतो. आपल्या मनाने काही भरायचं नसतं. हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम काय आहे म्हणजे स्पेअर पार्टचा दर्जा, क्वालिटी. स्पेअर पार्टचा दर्जा याच्यावर कधीही तुम्ही तडजोड करू नका. ऑटोमोबाईल स्पेअर पार्टमध्ये आहे ना, तुम्हाला खूप साऱ्या कंपन्या नकली, ओरिजिनल, डुप्लिकेट ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला भेटतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला नकलीमध्ये, डुप्लिकेटमध्ये तुम्हाला खूप प्रमाणात फायदा पण असतो. पण तुमच्याकडे लक्षात घ्या, गिरायक वन टाईम येणार. त्यासाठी एकदा घेऊन गेलेला गिरायक तुमच्याकडे परत येणार नाही. म्हणून शक्यतो तुम्ही जास्त करून वेंडर आणि जेन्युइन कंपनीचे स्पेअर पार्ट ठेवायला प्रयत्न करा. हा झाला आपला दुसरा नियम. आता तिसरा नियम काय बोलतो की रेटिंग. रेटिंग म्हणजे काय असतं की आपल्या ज्या प्राईस असतात त्या आपण योग्य प्रमाणात प्राईस लावल्या पाहिजे. आपल्या मार्केटमध्ये ज्या प्राईस चालत आहेत त्यांच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, तरच तुमच्याकडे ग्राहक वर्ग फिरकला जाईल. नाहीतर तुम्ही पण दुसऱ्यांसारखं जर सेम त्याच प्राइसिंगमध्ये जर स्पेअर पार्ट विकायला सुरुवात केला तर तुमच्याकडे ग्राहक वर्ग लवकरात लवकर आकर्षित होत नाही. त्यामुळे तुमचा जो रेटिंग असतो ना, जो रेट ठरवलेला असतो तो तुम्ही योग्य प्रमाणात रेट ठरवावा लागतो. आता हे तुमचं कधी ठरतं व्यवस्थित रेट की तुम्ही जिथनं स्पेअर पार्ट घेता ते तुमचं परचेस योग्य असेल तर तुम्हाला रेट ठरवताना एकदम इझी जातं, सोपं जातं. आता रेट ठरवायचं म्हणजे तुम्हाला एकदम स्वस्त पण करून जमणार नाही किंवा एकदम महाग पण विकून जमणार नाही. एकदम स्वस्त केलं तर तुमचं मार्जिन कमी होईल. तर एक मिडल त्याचं असतं. ते मिडल गाठूनच तुम्हाला तो रेट ठरवावा लागतो. आणि कधीही विकताना लक्षात घ्या, होलसेल रेट आणि रिटेल रेटमध्ये फरक असावा. कारण मेकॅनिकलला तुम्ही जो रेट देताय तो ग्राहकांना तुम्ही देऊ शकत नाही. नाहीतर ते लोक तुमच्यापासून, मेकॅनिक लोक दुरावण्याचा प्रयत्न असतो, कारण त्यांचा हा आपल्याच दिलेल्या डिस्काउंटवरती त्यांची पण रोजीरोटी चालू असते आणि तो तुमचा फिक्स कस्टमर असतो मेकॅनिकलला. आता चौथा नियम म्हणजे स्टॉक मॅनेजमेंट. जो आपण स्पेअर पार्टचा स्टॉक भरतो हा गोडाऊन सारखा भरायचा नसतो. आपला स्पेअर पार्टचा स्टोअर असतो, गोडाऊन नाही. त्यामुळे ते स्टॉक ठेवताना एकदम काळजीपूर्वक स्टॉक भरावा लागतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणते स्पेअर पार्ट जास्त लागतात फास्ट मूव्हिंगमध्ये आणि कोणते स्पेअर पार्ट खूप स्लो प्रमाणात संपले जातात. हे तुम्हाला त्याची जाणीव असणं गरजेचं असतं. स्टॉक मेंटेनसाठी कधी पण एखादं रजिस्टर किंवा एखादं सॉफ्टवेअर, तर सॉफ्टवेअर विकत घेण्याची गरज नसते, फ्रीमध्ये पण सॉफ्टवेअर मिळतात. जर तुम्हाला कोणाला फ्रीमध्ये सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगेन कुठे आणि कोणते फ्रीमधले सॉफ्टवेअर मिळतात ते. पाचवा नियम म्हणजे नेटवर्किंग. आता नेटवर्किंग म्हणजे काय? म्हणजे तुम्ही नुसतं शॉप सुरू केलंय म्हणजे ते चालायला पाहिजे असं होत नाही. तर आपला नेटवर्क वाढवायचा असतो. तो नेटवर्क कशा प्रकारे वाढवायचा? तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गॅरेजवाले असतात, त्यांचे मालक, मेकॅनिकल, सर्व्हिसिंग सेंटरवाले, ह्या लोकांशी तुमचे चांगले संबंध असायला पाहिजेत. तर त्यांच्याशी तुम्ही चांगले संबंध पहिले जुळवून घ्यावे लागतात, कारण हीच लोक तुमचे कायमस्वरूपी कस्टमर असतात. त्या लोकांसाठी कधी पण स्पेशल डिस्काउंट ठेवावं लागतं आपल्याला. जे आपले रेग्युलर कस्टमर असतात त्या लोकांसाठी कधीही बाकीच्यांपेक्षाही स्पेशल डिस्काउंटमध्ये तुम्ही त्यांना स्पेअर पार्ट विकावे लागतात, कारण ते तुमचे दररोज येणारा कस्टमर असतो. आता सहावा नियम म्हणजे काय? प्रमोशन आणि ब्रँडिंग. प्रमोशन आणि ब्रँडिंग आजच्या दुनियेमध्ये जर व्यवसाय कुठलाही करायचा आहे तर तुम्हाला हा प्रमोशन हे करावंच लागतं. त्यासाठी सोशल मीडियावरती फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, अशा सोशल मीडियाच्या ज्या साईट्स असतात त्याच्यावरती आपलं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय सवलती देतोय, किती डिस्काउंट देतोय
ह्या ते मेन्शन करणं रोजच्या रोज गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याकडे आहे ना ग्राहक वर्ग खेचला जातो. आणि जास्त करून आपण व्हॉट्सअपवरती आपल्या लोकल एरियामधले जेवढे मेकॅनिकल जेवढे आपले कस्टमर आहेत त्यांचे मोबाईल सेव्ह करून त्यांना वेळच्या वेळी त्यांचा एखादा व्यवस्थित ग्रुप बनवून त्यांना मेसेज आपले ऑफर सांगणं गरजेचं असतं. रेग्युलर त्यांच्या टचमध्ये तुम्ही राहावं लागतं, तरच तुमचा व्यवसाय हळूहळू वाढायला सुरुवात होते. आता 7वा आणि शेवटचा नियम, कस्टमर सर्व्हिस. हे सगळ्यात अतिशय उपयुक्त असं आहे. तुमची जर सर्व्हिस चांगली नसेल तर तुमच्याकडे कोणी रिटर्नमध्ये कस्टमर परत येणार नाही. सर्व्हिस जर तुम्हाला देता आली नाही, तुमचं जर बोलणं, तुमचं वागणं, तुम्ही दिलेलं त्याला स्पेअर पार्ट कधी खराबी आली तर रिटर्न घेऊन त्याला नवीन स्पेअर पार्ट देणं, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ह्या तुम्हाला कराव्या लागतात. तरच तुमचा ग्राहक वर्ग तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे परत परत येण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही कस्टमरशी काय बोलताय, कसं बोलताय, हीच तुमची खरी इन्व्हेस्टमेंट असते. की तुम्ही कस्टमरला रिटर्न आणण्यासाठी हे खूप उपयुक्त होतं आपल्याला, की तुमचं बोलणं, तुमच्या कस्टमरचे संबंध कसे आहेत, एखादा कस्टमर तुमच्यावर भडकून आला तर तुम्ही त्याला कसं शांत केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर त्या जमल्याच पाहिजे. आणि हे पहिले जमवून घेण्यासाठी हे तुम्हाला थोडासा त्याचा अभ्यास करावा लागतो. मार्केटमध्ये जे मगाशी मी पहिलेच तुम्हाला नियम सांगितला की तुम्हाला मार्केटचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. हे 7चे 7 नियम जर तुम्ही व्यवस्थित पाळलात ना, तर तुमच्या व्यवसायामध्ये कधीच घाटा होऊ शकत नाही. अगदी व्यवस्थित तुम्ही तुमचं 100% बिझनेस ग्रोथ करू शकता. आता असेच माहितीपूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.